नमस्कार सर्वांना, माझ्या YouTube चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी रंगतदार चटकदार जिभेची चव वाढवणारं लिंबाचं लोणचं बनवत आहे। तर त्यासाठी हे असे पातळ साडीचे डाग विरहित लिंबू घ्यायचे। हे आता मार्केटमध्ये खूप मिळत आहे। हे छान असतं। याच्या म्हणजे जर तुम्ही जाड साडीचं लिंबू घेतलं तर ते कडवट असतं आणि लिंबू चांगलं लागत नाही। त्यामुळे या पद्धतीचे असे लिंबू घ्यायचे। लोणच्यासाठी आपल्याला मीठ लागेल। हे मी काळं मीठ पण घेतलं, याने छान चव येते। हे भाजलेलं जिरेची पूड आहे जी मी बारीक करून घेतलेली आहे। लाल तिखट लागेल साधारण आपल्याला अर्धी वाटी आणि गूळ। तर हे स्वच्छ धुवून घेतलेत मी लिंबू आणि पुसून घेतलेत। जर पाण्याचा एकही डाग किंवा पाण्याचा एक थेंब राहिला तर आपलं लोणचं खराब होतं, त्याला बुरशी लागते। तर जास्त दिवस टिकण्यासाठी आपल्याला हे स्वच्छ धुवायचे आणि चांगले पुसून घ्यायचे, म्हणजे पूर्ण कोरडी असली पाहिजे। इव्हन आपण जी सुरी वापरतोय तीही कोरडी असली पाहिजे आणि जो चॉपिंग बोर्ड यूज करणार आहे तोही अत्यंत कोरडा असला पाहिजे। तर आता मी याचे 4 कप आपण लिंबूचे 4 ते 5 काप असे करून घ्यायचे। मी लिंबू आडवं चिरायचं, त्यामुळे त्यातली जी मधातली धार आहे ती निघून जाते। तुम्ही बघू शकता किती पातळ साल आहे। या पद्धतीने याच्या बिया काढून घेऊया। अशी एका लिंबाच्या 8 फोडी करून घ्यायच्या आणि बिया या पद्धतीने बाजूला काढून घ्यायच्या। तर अशा प्रकारे मी लिंबाच्या बारीक बारीक फोडी करून घेतलेले आहे आणि यामधल्या सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत। बियांनी लोणचं जे कडू बनतं। आता हे सर्व यामध्ये टाकून घेते। कढई सुद्धा कोरडी आहे आपली आणि यामध्ये आता मीठ टाकून घेऊया। त्याने छान पाणी सुटेल आणि हे काळं मीठ याने टेस्ट छान लागते आणि छान हाताने मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने। मीठ छान एकत्र झालेलं आहे। आता यामध्ये मी साधारण 1 वाटी गूळ घालून घेतली। गूळ पावडर ही आणि छान मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता गुळामुळे छान पाणी सुटलेलं आहे, गुळ आणि मिठामुळे। सगळं मिक्स करून घ्यायचं। आता मी गॅस चालू करते, कढई तापायला ठेवते। साधारण हे छान उकळू द्यायचे। हे आपलं इन्स्टंट लोणचं आहे। अशा पद्धतीने याला छान मिक्स करून घ्यायचं। बघू शकता गूळ आणि मीठ हे चांगले वितळून गेले यामध्ये। जरा गरम झालं की यामध्ये मी लाल तिखट घालून देते। छान आंबट गोड तिखट अशी चव येते। त्या गोळीलाच मी जिरेची पूड भाजलेली जिरेची पूड टाकून घेते आणि छान उकळू द्यायचं। छान उकडलेलं आहे। आता बघू शकता या पद्धतीने एक तार आला पाहिजे। बघा छान उकडलेलं आहे। आता बघू शकता या पद्धतीने एक तार आला पाहिजे। बघा आता हे छान उकडलेलं आहे। आता बघू शकता पाक याच्यातला झालेला दिसतोय। आता हे बघा एक तार असा आला पाहिजे या पद्धतीने। आता याला छान थंड होऊ देऊ आणि मग स्वच्छ पुसलेल्या कोरड्या बरणीत भरून ठेवू। आपलं लोणचं एकदम रेडी आहे। तुम्ही बघा किती छान थिक झालेलं आहे। आता हे बरणीमध्ये मी भरते। साधारण 1 वर्ष हे टिकतं, पण बरणी स्वच्छ कोरडी करून पुसून घेतलेली आहे।